तसं परमेश्वरानं तुम्हाला या ठिकाणी जन्म दिला, आयुष्य दिले, सुंदर अनमोल असा जन्म दिलाय. माणसासारखा जन्म दुसरा सुंदर कोणताच नाही. सुंदर जन्म हा माणसाचा. हाची महालाभ मानवाचा जन्म हाची महालाभ. सुंदर जन्म माणसाचा या ठिकाणी सांगितलेला आहे. आपण विनाकारण म्हणतो काही पापांची यातनेनं चढ उतार होत असणाऱ्या जीवनातील प्रसंगानं माणूस कधी कधी या ठिकाणी वैतागून जातो. आणि आपण काय करतो, आपल्या जीवनात काही घडामोडी चढ उतार काही गोष्टी झाल्या, आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या की आपण कोणावर ठेवतो, देवावर ठेवतो, आहे की नाही. मीच सापडली का देवाला, माझ्यात प्रारब्धात असं आहे का, मीच काय पाप केलं होतं आणि कोण्या जन्मातलं पाप फेडायले. देवाला काय दुसरं दिसत नाही काय, किती एवढं चांगलं होऊन पूजा पाठ करून बी देव डोळे झाकून घेऊ नये. अमरीश्वर काही डोळे उघडी न आणि त्यांना डोळे उघडे की आपलं काही खरं नाही. तिसरा डोळा उघड्या खरं आहे का आपलं, भस्मच आहे की नाही. माणूस या ठिकाणी आपल्या घडणाऱ्या जीवनातील घडामोडी आपल्या प्रारब्धानं, आपल्या कर्मानं, आपल्या निर्णयानं घडतात. परमेश्वर म्हणत नाही तुम्हाला असा निर्णय घे की असं कर म्हणून, म्हणताय का. आपण करतो. कधी कधी चुकीचेही निर्णय आपल्या हातून घडतात. त्याचा चुकीचा निर्णय झाल्याच्या नंतर परिणाम चुकीचाच होणार की नाही, वाईटच येणार की नाही. वाईट मिळणाऱ्या परिणामाला कुठेतरी आपण या ठिकाणी डगमगतो. ते परिणाम आपल्याला सहन होण्यासारा होत जातो आणि त्यावेळेस माणूस मग देवावर सोडतो, आहे की नाही. देवानं काहीच भलं केलं नाही, माझं चांगलं केलं नाही, असं केलं नाही, तसं केलं नाही, कोण्या जन्माचं पाप फेडून घ्यायला काय माहीत. त्याच्यापेक्षा देवा नसतं जन्म दिला तर ते तरी बरं झालं असतं, काय फायदा झाला. जगता येईन, मरता येईन, मरत तर नाहीच समजा.